आपण पाहता मशाल न्यूज। आज आपण सुदर्शन नगर पडगाव परिसरामध्ये बाजारपेठमध्ये जी आपलं सुदर्शन नगर आहे इथे आज म्हणजे एक यात्रासारखा कार्यक्रम आगरी समाजाचा जे देवीची पूजा जी होते त्याच कार्यक्रमासाठी आपण त्यांच्याशी बोललो आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण चालू आहे। हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि आगरी समाजाचा तुमचा जी पूजा ठेवलेली आहे याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द काय सांगू इच्छिता? हॅलो, सुदर्शन नगरातील हा दुसरा वर्ष आहे आगरी समाजाच्या पूजेचा आणि तो आम्ही सातत्याने बरोबर पार पाडत आहोत। एवढ्या सगळ्या महिलांचा आम्हाला सहभाग असतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर हे करून सगळं व्यवस्थित करत असतो। तुमचा हळदी कुंकू पण आहे का? हळदी कुंकवाचा कार्यक्रम पण आहे, आता हरिपाठ पण आहे, त्याला पण आम्ही सहभाग करू। त्या निमित्ताने सकाळपासून आम्ही सगळ्या महिला एकत्र होऊन भाजीपाला वगैरे सगळं सहकार्य करतो। धन्यवाद। तसेच आपण इथे महाराज बसलेले सगळे समाजाचा कार्य करणारे। महाराज आपलं नाव काय? माझे नाव पुंडलिक महाराज भोईर। आज हा जो आगरी सेना सामाजिक संस्था पडगा सुदर्शन नगर इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे, पूजेचा कार्यक्रम। तर आपल्या परिसराच्या जनतेसाठी तुमचे मोलाचे दोन शब्द काय असणार? धर्म रक्षती रक्षती, जे प्रभूचे कार्य किंवा प्रभूची सेवा आपल्या सर्व या भक्त मंडळीकडून घडते हे आपलं परमभाग्य आहे आणि याद्वारे संत सेवा घडते, प्रभूची सेवा घडते, धर्मकार्य तर होते तरी सुद्धा आपल्याकडनं, कारण हे जे भगवचिंतन घडते, कारण आजच्या या कलियुगामध्ये आपण पाहतोय की सर्व ठिकाणी व्याभिचार अत्याचार हे घडतंय, पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याच्यासाठी भक्तीची, या नामसाधनेची, या उत्सवाची फार आवश्यकता आहे। म्हणून जेणेकरून आणि उत्सव असेल आपल्या विभागामध्ये पंचक्रोशीमध्ये तर सगळं वातावरण जे असते ते अतिशय शुद्ध होते। विशेषतः म्हणजे खाणारे पिणारे लोक विचार करतात, चला आज उत्सव आहे, पूजा आहे, आपण आपल्या या शरीरावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, जीवावर नियंत्रण ठेवलं पाहिजे। सर्वच लोक विचार करतात की चल प्रभूचं काम आहे, देवाचं काम आहे आणि याच्यातून आपल्याला प्रभूची सेवा करता येते। आणि अन्नदानासारखं हे एक अन्नदान, हे महादान आहे। सर्वतोपरी आपल्या सगळ्यांना हे दानधर्म करता येतोय, सेवा करता येते आणि धर्माचं फार मोठं काम होत असते। उत्सव हा प्रतिवर्षी झालाच पाहिजे असं मला वाटते। आपण बघितलं किती मस्त कार्यक्रम जो आगरी समाजाच्या लोकांनी ठेवलेला आहे आणि एकदम खिळीमेलीने सगळे धर्माचे लोक इथे येतात आणि पूजा पाठ, कीर्तन असेल, भजन असेल, आज हळदी कुंकू लेडीज लोकांचं चालू आहे, हे आपण सर्व बघितलं। धन्यवाद। आपण पाहत होता मशाल न्यूज।